मस्त असं आपण आज मसाला पास्ता रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा, मग वेळ न घालवता पास्ता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथं मी पास्ता घेतलेला आहे। आपल्याला कितपत बनवायचा त्यानुसार पास्ता घ्यायचा। इथं मी मिक्स पास्ता घेतलेला आहे, एक स्प्रिंग आणि एक पाईपवाला पास्ता। तर आता इथे एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे। पास्ता डुबेल इतकं आपल्याला पाहिजे, पास्त्याच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे। त्यानंतर पाण्यामध्ये मी एक पडी तेल टाकलं, म्हणजे पास्ता चिटकत नाही। मग पास्ता टाकून घ्यायचा आणि पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। असा एकदा कट करून बघायचा, लगेच कट झाला तर मग शिजला आपला पास्ता समजून घ्या। इथं काही मसाले मी वापरणार आहे, तर एक पास्ता मसाला घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतल्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, 2 मध्यम आकाराचे चौकोनी तुकड्यांमध्ये कांदा कट करून घेतला, एक बटाटा साल काढून कट करून घेतला। इथं पिझ्झा पास्ता सॉस आपण घेतलेला आहे। तर खूप सुंदर हा मसाली पास्ता होतो। तर आता बघा पास्ता शिजला का आपण बघणार आहे। तर तुम्ही बघू शकता पास्ता शिजत आहे आणि आता मी असं एखाद्या चमच्याच्या साहाय्याने कट करून बघणार आहे। लगेच जर तुटला तर पास्ता शिजलेला आहे। मग खूप वेळ आपल्याला पाण्यामध्ये राहू द्यायचा नाही, लगेच पास्ता आपल्याला ओतून घ्यायचा आहे। बघा, आता मी ओतून घेतलेला आहे बघा पास्ता, आणि बघू शकता छान एका पातेल्यावर चाळणी ठेवली आणि चाळणीवर पास्ता ओतून घेतला। थोडंसं मी गार पाणी मारलेलं आहे यावर, म्हणजे पास्ता चिटकत नाही। आणि नंतर बघा कढई ठेवलेली आहे मी गॅसवर। तर कढई तापल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पड्या तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं मोहरी टाकायचं, त्यानंतर लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या। लसूण छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा। 2 ते 3 अशा हिरव्या मिरच्या अख्ख्याच टाकलेल्या आहे, म्हणजे खूप सुंदर अशी चव येते ह्या पास्त्याला। तर तुम्ही या प्रकारे जर पास्ता मसाला बनवला तर खरोखर सांगते तुम्ही नेहमी बनवाल। आता बघा लगेच बटाटा पण टाकून घेतला, म्हणजे बटाटा आणि कांदा छान एकसाथ होऊन जाईल आणि मस्त अशी एक टेस्ट येईल पास्त्याला, मस्त स्पायसी वगैरे छान होईल। तुम्हाला जर तिखट कमी हवं तर तुम्ही एकच मिरची टाका। आता इथं बटाटा पण शिजला का बघूया, तर बटाटाही पटकन कट झालेला आहे। तर आता त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटो टाकल्यानंतर काही मसाले आपण वापरणार आहे। थोडेसे अर्धा चम्मच मी हळद पावडर वापरली, 1 चम्मच मी लाल मिरची पावडर वापरली, 1 चम्मच धना जिरा पावडर वापरली आणि एक अख्खा पाऊच पास्ता मसाला मी इथं वापरलेला आहे। तर तुम्ही इथं मॅगी मसालाही वापरू शकतात। तर बघा इथं पास्ता आणि पास्ता सॉस घेतलेला आहे आपण, पिझ्झा पास्ता सॉस थोडासा 1 चम्मच टाकून घेतलेला आहे। खूप छान चव येते पिझ्झा पास्ता सॉसने। आणि थोडंसं टोमॅटो केचप मी इथं वापरणार आहे, म्हणजे चव अजूनच वाढते आणि खूप सुंदर असा हा मसाली पास्ता तयार होतो। आणि तुम्ही असा मिक्समध्ये घ्या, खूप सुंदर असं, म्हणजे दिसायलाही सुंदर, खायलाही सुंदर लागतो, मुलंही खुश होतात। आता जे पास्त्याचं पाणी होतं त्यातलंच मी थोडंसं अर्धी वाटी पाणी मसाल्यांमध्ये टाकलं, म्हणजे असा पास्ता सुक्का सुक्का होत नाही आणि असा तो चिटकलेला असतो, मोकळा मोकळा होऊन जातो। मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मसाल्यांमध्येच, आणि बघू शकता आता मसाले मस्त छान असे शिजत आहे। आता पास्ता मी टाकून घेणार आहे, जो आपण उकडून घेतलेला आहे पास्ता, खूप असा जास्त पण नाही शिजू द्यायचा। आता बघा पास्ता टाकून घेतलेला आहे आणि बघा तो असा थोडासा चिटकतो म्हणून थोडंसं अर्धी वाटी मी पाणी घातलं होतं मसाल्यामध्ये, म्हणजे असा बघा पटपट सुटसुटीत होतो। आणि असं 2-2 कडच्यांनी मी परतवत आहे, म्हणजे छान असा परतला जातो पास्ता आणि खूप सुंदर होतो। तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मसाली पास्ता काय सुंदर असा तयार होत आहे। तुम्ही कशा प्रकारे बनवतात मला हेही नक्की सांगा। आणि तुम्हाला माझी मसाली पास्ता रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका। आणि बघू शकता पास्ता तयार झालेला आहे। आता यावर जाणार आहे अशी हिरवीगार अशी कोथिंबीर, छान अशी हिरवीगार कोथिंबीर गेलेली आहे पास्त्यावर आणि काय सुंदर दिसत आहे बघा। परत परतवून घेणार आहे मी, काही थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंग करता राहू दिलेली आहे। तर किती छान असा पास्ता दिसत आहे। तर आपला पास्ता मैत्रिणींना तयार झालेला आहे। तर आता आपण खाण्यासाठी वाढून घेऊयात। तर बघा आता मी घेत आहे पास्ता, काय मस्त असा चमचमीत मस्त स्पायसी आणि मसाली पास्ता।
खूप सुंदर असं बघा तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पास्ता रेसिपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अजून शेअर नसेल केलं तर शेअर करा. आणि अजून जर आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. आणि बघा, इथं पास्ता रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर अगदी खरोखर सांगा, तुम्हाला आवडली का पास्ता रेसिपी? आणि बनवून बघा, मुलं खुश झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.